आणि दैनंदिन जीवनात हिंदी, पारसी, अरबी या शब्दांना बदलून मराठी भाषेचा उपयोग केला जायला लागला. महाराजांच्या राज्यकारभारात कागदपत्र, पत्रव्यवहार, नंतर बकर यामध्ये मराठीचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. त्यामुळे मराठी भाषेला परिपूर्ण इतिहास लाभलाय. त्या काळात मराठी भाषेचा खूप मोठ्या प्रमाणात प्रसार झाल्यामुळे आज आपण महाराष्ट्रात मराठी बोलतो. गोव्यात, कर्नाटकच्या काही भागात, गुजरातच्या काही भागात आजही मराठी बोलली जाते. मराठी भाषेतील साहित्य, मराठी संस्कृती जपायची आपली वेळ आहे. इंग्रजी, हिंदी या ऑप्शनल आहेत, ह्याच्याबद्दलही ज्ञान असावं, पण महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकानेच मराठी बोलली पाहिजे आणि त्याच्या मागचा इतिहास जाणून घेतला पाहिजे. बरं झालं तुम्हाला सांगितलं मराठी भाषेविषयी. जर मला कोणी विचारलं मराठी भाषेविषयी, जर मला त्याला सांगता येईल की आपली मराठी भाषा किती महान आहे.